गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. मी श्वेता मेहंदे आणि आत्ता वाजलेत सकाळचे 6:30. राहुल, मी आणि आर्य आम्ही तिघे निघालोय त्रिउंड ट्रेक करायला. तो काहीतरी 6-6.5 किलोमीटर, इथले सांगतायत की 7 किलोमीटर आहे. ओके, चला आता निघूया त्रिउंड ट्रेकला. आता वाजलेत 7 आणि फायनली आम्ही निघालोय. आणि असा आमचा अवतार आहे सध्या. हा आर्य मागे 3 लेअर, राहुल आणि हा राहुल. तू किती लेअर मध्ये आहेस? 2 लेअर आणि कमरेला एक त्याचं जॅकेट गुंडाळलेलं आहे त्यांनी. आम्ही परवा ही एक स्टिक घेतली, ट्रेकिंग स्टिक, ती शॉक अब्झॉर्बिंग वगैरे काय काय आहे, तर ती घेतली एकच. आणि आर्य आणि राहुलचं त्याच्यावरून भांडण चाललंय की मला ती स्टिक हवी आहे, मला ती स्टिक हवी आहे. फायनली ती राहुलकडे आहे. आता आम्ही आलोय का तिठ्यावर. आम्ही तिथून आलो चालत, खाली गेलो तर मकलोडला जातो आणि आता आम्ही चाललोय ह्या रस्त्याने. जो रस्ता जातो गल्लू देवी टेम्पलकडे आणि तिथून पुढे ट्रेकला सुरुवात होईल. रस्ता दाखव. दाखव. मी साईडलाच होते, मला धक्का मारून गेलात तुम्ही दोघं. छातीत दुखत नाही कोणाला? मला चालून नाही, अजून तरी काही नाही. इथे बोर्ड लिहिलाय सो अरे बापरे आता कुठे जायचं असं नाही होणार. हा रस्ता नड्डी पॉईंटला, मी काल आपण सनसेट जिथे बघितला तिकडे जातो. हा रस्ता गल्लू त्रिउंड आणि आपण इथून आलो खालून. चला दोघांचे वडील आणि मुलाचं चाललेलं भांडण ऐका बरे. कारण मुलाला ऐकायची आहेत गाणी आणि वडील सांगतायत नाही, कारण मोबाईलची बॅटरी संपेल वर जाईपर्यंत आणि पॉवर बँक आपल्याकडे आहे पण ती रात्रभर लागेल आपल्याला. उद्या सकाळी पुन्हा उतरायचं आहे. यशची मग इथून गेले होते. हो, कमाल वेदर आणि कमाल व्ह्यू. काय दिसतंय बघ ना मागे. आत्ता वाजलेत 7:50 आणि हे काका काकू आहेत ते पण आमच्या बरोबरच निघालेत वर. चला. आणि हे फ्रेश चेहऱ्याचे मेहेंदळे. मजा येते. नमस्ते. आता वाजलेत 8:15, पोहोचलोय गल्लू देवी टेम्पलपर्यंत. आता तो जो रस्ता आहे सरळ तिकडे, तिथून ट्रेक सुरू होतो. इथे तुला हवी का? मला नहीं पूछती. ये आप ओपन करके दे सकते हैं? हमने लिया है लेकिन यहाँ से ओपन करना नहीं आता हमको. 1 मिनट ओपन. हाँ, क्या है बना रहे आप? चाय है, कॉफी है, ब्रेड ऑमलेट, मैगी, पराठा. काय करा? कॉफी कॉफी चलेगी. चॉकलेट. कॉफी बगैर शक्कर मिलेगी. जी जी. नाही तू घेती वाली काठी, त्यातली तुला बघ कुठली बरी. क्या इसको लंबा करना थोड़ा? हाँ, थोड़ा लंबा दिखा दो. यहाँ से ही होगा. ये ओपन खुला रखता है, ये देखो ओपन दिखता है यहाँ पे. ये बीच में से ही है. राहुल देते रहने दो, इसकी हाइट के लिए अच्छी होगी. ऊपर लगती है, काट लगेगी. हाँ जी जरूरत है कि स्टेप्स मेरा काफी है ना, उतरने चढ़ने में काफी मदद करता है. अभी यहाँ से कितना किलोमीटर है? 6 किलोमीटर है. 6 किलोमीटर हो गया. 280. ठीक है सर. हो गया. दो. हां 280 केलेस का तू? मला वाटलं 280 करशील किंवा 280 करशील. आता इथे गल्लू देवीला हे जे छोटंसं स्टॉल आहे तिथे आम्ही कॉफी प्यायलो. ही एक स्टिक माझ्यासाठी घेतली आहे आणि आता इथून वर चाललो आहे आणि इथे वरती फॉरेस्ट डिपार्टमेंटचं एक ऑफिस आहे.
नाही आमचे लोक. सो आता ॲक्च्युअल ट्रेक त्रिउंडचा सुरू होतोय. तिकडे खाली आमचं हॉटेल आहे खाली. आता हे असे आम्ही निघालो. हां, आरामात जाऊया आपण. काहीही आपल्याला कुठेही कुठलंही रेस ऑलिम्पिक जिंकायला जायचं नाही. वेलकम टू त्रिउंड ट्रेक. वेलकम अँड वेलकम बॅक टू त्रिउंड ट्रेक. साधारण 1.25 तास लागला आपल्याला इथपर्यंत यायला. एक इकडून येतोय आणि एक इकडे उभा. चला. अरे कोणी आलं ना वरून तर विचार बारिश है क्या ऊपर, क्या है वेदर के. हा बोर्ड आहे त्रिउंड. आणि हा पॅच थोडा कठीण आहे असं आम्हाला सांगितलं अपेक्षा आणि यशनी. कारण ते ऑलरेडी त्यांनी हा ट्रेक केला आहे. बिगिनर ट्रेक आहे. थोडे पॅचेस मध्ये मध्ये जरा कठीण आहेत. हा जरा दगडी पॅच आहे. ट्रेक सुरू झाल्या झाल्या. आला राहुल आला. चला. अजून 3 तास चढायचे आपल्याला. नाही वेळ आहे त्याला खूप. इथे खाली बर्फ म्हणजे मग संपलंच. बारिश है। कल हम गए थे तब आधा घंटा आई थी। ठंड होगी ना. हेल स्टॉर्म भी था। हाँ, हे गल्लू देवी टेम्पल मगाशी आपण थांबलो होतो ना. आणि आपण आता इथे आहोत. सगळं चढून आलोय आणि आता पुढे जायचंय. जांभई चालता चालता मला नाक यायला लागले. नाक व्हायला लागले. ते बघ आपलं हॉटेल. कुठे ते बघ ते बघ माझी काठी बघ सर जिकडे गाडी इकडे. अरे आम्हाला कसं कळणार तुझे काठी. हे असं आडवं दिसतंय ते हे असं सेमी सर्कल. हा सर्कल दिसते. हिरवी बिल्डिंग दिसते खालती बंगला. त्या समोर लाईन आहे बघा. ती जो आहे ते राज. हे आपलं हॉटेल. हे बघ हे हॉटेल आहे आपलं. हा कळलं का. हो हे बघ इकडे दाखवते. हे आपलं हॉटेल. हे नाही हे नाही हे नाही आपलं हॉटेल. नाही हेच आपलं हॉटेल नाही आहे. ते बघ तिथे पुढे बघ तिथे. हे बघ तिथे बघ ना ब्लॅक आणि ग्रीन टपरी कॅफेचा ते नुक्कड तिथे पुढे. आम्ही तिथून एवढ्या वर आलोय. चला वाजलेत किती 9:30. 2 तास 18 मिनिटं झाली आम्ही चालतोय. जाऊ दे. हो $4 kilometers टू गो. बोर्ड आलेला आहे. क्वार्टर मार्क. 4 kilometers to go. Quarter mark. Nature reward steady. 2 kilometer down. Take a moment to enjoy these beautiful rhododendron patches. Hello. How was the trek? Nice. हा कॅफे इथे जायचंय आणि मग कॅम्पिंग साईट तिकडे आहे वर. कुठे गेलं ते. हो हे बघ हे आपलं इकडे हॉटेल आहे. वर बुकिंग आहे आणि इथे वरती हे असं असणार आहे. अहो अजून एवढं जायचंय. तिथून आलोय आम्ही खालून. चला. हे असं खेचरांवर ना वरती सामान घेऊन जातात. ठीक आहे. अरे म्हणाला मी वर जातो तुम्ही या. मी तुझ्यासाठी हळूहळू चालते. वरती. हो नमस्ते. हाय ग
राहुल सरळ रस्ता आहे आता. अरे आलो राहुल, आलो मॅजिक पॉइंटला. आर्या हा काय गार वारा आलाय. काय अरे हॅलो. झाली आमची मॅगी वगैरे खाऊन. आता आम्ही आलोय मॅजिक व्ह्यू पॉइंट. इथे आल्यानंतर एक जे मॅन्डेटरी असतं, आम्ही दोघं मॅगी खातोय आणि राहुल लाडू खातोय. खाऊन सांग मला कसं लागतंय. चांगले. 4 वर्षानंतर मॅगी, साखर सोडली त्याच्यानंतर आत्ता मॅगी खाते. वेगळंच लागतं. मजा येते. आणि ज्यांनी आम्हाला हा ट्रेक सुचवला होता ते सुद्धा आमच्या बरोबर आहेत. यश आणि अपेक्षा. हो दिसताय. बहुत गर्म है मैम, थोड़ा गिरे भी ना. और हा हे घे. माहिती कुठे होतं हे बघ. आता खाऊन घेतो, निघताना बघ. चला आम्ही मॅगी खाल्लं, जिंजर लेमन हनी टी प्यायलोय आणि आता आम्ही पुन्हा निघालोय. जॅकेट काढून ठेवलं कारण आता उन्हाचे चटके बसत आहेत. आणि मी मगाशी म्हटलं की मी सनस्क्रीन घ्यायला विसरले होते. ह्या दुकानात इथे मला सनस्क्रीन मिळालं. अर्थात MRP पेक्षा खूप जास्ती कॉस्ट ते घेत आहेत, ऑलमोस्ट डबल. म्हणजे 300 रुपयाचं होतं सनस्क्रीन लोटसचं, 500ला दिलं आहे. पण आता गरजेचं होतं कारण मी टोपी विसरले आणि माझं सनस्क्रीनही विसरले. इतके हुशार आहोत आम्ही. आणि कोणीच टोपी आणली नाही आहे. अजून इथून 2 तास लागतील आम्हाला असं सांगितलं. चला नमस्ते. पॅच होता ना हा या मॅजिक व्ह्यू पॉईंटपासून, तो जरा थोडा डिफिकल्ट होता. हां असा पॅच होता अख्खा. मग आता जरा मळं झालं आहे, थोडी सावली आली त्यामुळे बरं वाटतंय. उन्हाने वाट लागली होती. हां हां नियर 3/4 मार्क. 1.5 kilometers to go. The 22 curves start ahead. Each rising sharp. Take it slow. I know what I can do, so I never doubt myself. शेवटचं 1.5 किलोमीटर म्हणजे 2 तास. 11:34 झालेत. सकाळी 7ला निघालोय, 4.5 तास. आले मी. चल हा इथे वरती जाऊ देच नाही मला. हे जे आहे हे इथे राहणार आहोत आपण आज रात्री. मॅजिक व्ह्यू पॉईंट नंतर आता जरा थकायला होतंय कारण आम्ही खाल्लंय. जिंजर लेमन हनी टी प्यायलो आणि तो अंदाज होताच आम्हाला की आता थकायला होईल. आणि त्यात शेवटच्या 1.5 किलोमीटरला खूप स्टीप आहे चढण. उन्हाने जरा वाट लागते. हां असं वाटायला लागलं की सूर्याला टच करते आता मी. एवढं गरम होतं आहे आणि एवढं शार्प ऊन आहे. एनिवे चला अजून आपल्याला बरंच वर जायचं आहे. आता एवढं थकायला लागलं ना की मला माझे हार्टबीट्स कानात ऐकू येत आहे. आणि असे आम्ही तळपते लाल झालेले मेंदळे. आता आम्ही पोचलोय ह्या पॉईंटला. फायनल स्ट्रेच. 1 किलोमीटर टू गो. चला अजून 1 तास लागणार आहे 1 किलोमीटरला. इमॅजिन केवढा चढ आहे हा. आता वाजलेत 12 वाजलेत. अजून 1 तास म्हणजे 1 वाजेल आम्हाला तिथपर्यंत पोहोचायला. चला थोड्या वेळाने भेटू. आता इथपर्यंत पोहोचलो आहे तर वरती इथे जायचं आहे. असं बघताना वाटतं थोडासाच पॅच आहे, जाऊ शकतो. अरे राहुल दमला म्हणून तो बसला, म्हणून आम्ही थांबलो. आर्य पुढे जाऊन थांबलाय. आरामात चढू शकतो आपण राहुल, आरामात.
येस. कम ऑन राहुल. दे. थांब थांब, तुला हेड रश असेल तर थांब. हा, आता लिटरली शेवटचा पॅच आहे हे बघ. 500 meters टू गो. लास्ट 500 meters असा बोर्ड दिसून खूप वेळ झाला आहे. हे शेवटचे शेवटचे 500 मीटर संपत नाही. ही जी वरती लाईन दिसते ना, ही खूप वेळ दिसते, पण शेवटचं आहे काहीतरी. चला राहुल, लास्ट फ्यू मीटर्स. चला. आर्य कुठे आहे बघा. आर्य, आम्ही इथे आहोत. चला, शेवटचं काही अगदीच आलंच आहे आता, अगदीच आलंय. मगाशी आई हे बघ काय. वाव, पॅराग्लायडिंग. खूप इच्छा होते बघितल्यावर पॅराग्लायडिंग करायची. झाड दिसतंय कसं. कुठला माणूस असल्यासारखं वाटतंय ते ना. माणसासारखं दिसतंय. फायनल स्ट्रेच आहे आणि गारा पडायला लागल्या. लागतायत गारा. हॅलो. हो, फायनली. आता संपलं. अल्टिट्यूड 2875. वेलकम टू त्रियुंड. आणि हे मागे हे असं आहे. डोके हे आरे अंगावर अशा टपाटप पडतात. बर्फ पडतोय ना. बर्फ पडतोय, गाराही पडताय, बर्फही पडतोय. अरे अबा बाबा आला. तुला लागत नाही येत का गारा. अरे आत गेली इकडे. माझा पण गेले, टी शर्टच्या आत गेले. ही रूम आहे. ये बॅग टाका. लेफ्ट रूम. फायनली आम्ही त्रियुंडला, आम्ही जिथे राहणार आहोत तिथे आलोय. ही जे दिसते खिडकी, ती आमच्या रूमची खिडकी आहे. आणि ती काय आहे तर तिथून हा व्ह्यू दिसेल आम्हाला. आणि इकडून ऊन आहे, इथे सूर्य आहे. आणि इथे बर्फ आहे. आणि या ह्याच्यात आम्ही तिघे असे बसलोय. होय मुलांना. राहुल, आणि त्रियुंडचा जो ट्रेक करायचा होता आम्ही येऊन पोहोचलो. विषय संपला. आम्ही आता चाललोय खाली.
तिकडे एक छोटंसं देऊळ आहे, आणखीन एक छोटीशी टपरी आहे. आमचं असं झालं तिकडे जाऊन पण बघूया काय आहे. हां, आणखीन एक इथे वॉशरूम्स नाहीत. हां, कोणीही असो, इथे भेदभाव नाही स्त्री पुरुषाचा. नो नो. तिकडे मागे ते दगड आहेत ना, आणि इथे ना लाईट वगैरेची काही तशी सोय नाही आहे. सो जे काही आहे ते दिवसा उजेडी. मग बाहेर फिरायचं आहे, आता आम्हाला तिथपर्यंत जायचं आहे, ते सगळं दिवसा. आणि हे इकडे असे शंकराचं देऊळ आहे. आता 6:30 वाजलेत संध्याकाळचे. आणि मी मगाशी 5-5:30ला 7 डिग्री होतं, आत्ता 4 डिग्री टेम्परेचर आहे. आणि हे बघा आर्य कुठे कुल्फी झालेला आर्य, कुल्फी झालेली श्वेता, आणि हा कुल्फी झालेला राहुल. आणि मला हे दाखवायचं होतं, हे खाली हे दिसतंय का मला नाही कळत आहे, पण इथून इतकं सुंदर दिसतंय. हे धरमकलोड, अपर धरमकोट वगैरे, धरमकलोड, धरमशाला, मकलोडगंज आणि अप्पर धरमकोट दिसतंय. आणि हा इथे चंद्र आहे आणि सूर्यास्त झाला, पण अशी थोडी एक आभा आहे त्या सूर्यास्ताची. आणि बाकी सगळं ढगांनी भरलंय. काही दाखवण्यासारखं आता राहिलेलं नाही, कम्प्लीट काळोख आहे. पण आम्ही आलो ना, खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. आणि ही हा ट्रेक आम्हाला सजेस्ट केला होता यश प्रधान, अपेक्षा चोक्सी आणि ओम नवगिरे यांनी. त्यांचे लाख धन्यवाद की तुम्ही हा सजेस्ट केलात. नाहीतर हा एक्सपिरियन्स आम्हाला कधी घेता आला नसता, आम्ही फक्त व्हिडिओ बघितले असते. पण थँक्यू सो मच. आता पुढचा एखादा असा ट्रेक आपण एकत्र करूया सगळ्यांना, है ना. मैत्री अनुभव संपन्न करणारी असावी, मैत्री कसं जगावं हे शिकवणारी असावी, तुम्हाला तुमचं बेस्ट व्हर्जन व्हायला प्रवृत्त करणारी, तुमच्यावर विश्वास ठेवणारी, तुम्हाला मोठी स्वप्न बघायला लावणारी आणि ती पूर्ण करायला भाग पाडणारी असावी. ठरवलं, आलो. 6 एप्रिलला ठरवलं आम्ही, न विचार करता तिकीट्स बुक करून टाकली. आणि आता आम्ही पीकला आले.